जाणार आहे. तर तेव्हा मॅडम आपण या निवेदनासाठी या मुलाखतीसाठी शुभेच्छा. मॅडम आपल्याला या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतील. आपल्या महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य, या कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉक्टर शरयू तायवडे मॅडम या प्रसंगी आपल्याला शुभेच्छा देतील अशी त्यांना आम्ही विनंती करतो. मराठी विभागातर्फे आयोजित आज लेखक आपल्या भेटीला किंवा कलावंत आपल्या भेटीला आपण वारंवार शब्द वापरत असतो. आता या ठिकाणी लेखक कलावंत सगळ्यात दोन्ही शब्द या ठिकाणी लागू पडतो असे लोकनाथ यशवंत सर आपल्याकडे आज या ठिकाणी महाविद्यालयामध्ये आलेले आहे आणि ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना त्यांची ओळख व्हावी. कारण बरेचदा असं होतं की मुंबई पुण्याचे कवी आपण महाविद्यालयामध्ये घेऊन येतो, तर आपल्या जवळ असणारा व्यक्ती विद्यार्थ्यांच्या भेटीला येत नाही. या अनुषंगाने आम्ही बऱ्याच दिवसापासून ठरवलं होतं की सरांना आपल्याकडे मुलाखतीसाठी बोलवावं आणि मुलाखतीच्या रूपाने सुद्धा विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्याची, त्यांच्या लेखनाची, त्यांच्या कवितांची आणि सोबतच मुलाखत कशी घेतली जाते याची सुद्धा ओळख व्हावी. या अनुषंगाने अशा या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. कारण आपण बघतो की विद्यार्थ्यांमध्ये काही गोष्टी असतात, पण त्या विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होणं गरजेचं असतं आणि ती प्रयत्न करत असताना आपण कुठे मागे पडू नये. कारण आता आज आपण स्किल डेव्हलपमेंटच्या ह्याच्यात अभ्यासक्रमामध्ये मुलाखत आहे, प्रकट मुलाखत आहे, या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकायच्या आहे आणि त्या अनुषंगाने असे उपक्रम महाविद्यालयामध्ये राबविले जातात. त्यापैकीच हा एक उपक्रम आज आपण महाविद्यालयामध्ये राबवित आहोत आणि सरांनी आत्ताच लोकनाथ यशवंत सरांच्या संपूर्ण लेखनाचा आढावा तुमच्यासमोर घेतलेला आहे की त्यांची 4 पुस्तकं प्रकाशित झाली, त्यांच्या किती आवृत्त्या निघाल्या, त्याचप्रमाणे नाट्य रूपांतर झालं, अनुवादक म्हणून या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे आणि विविध भाषांमध्ये विविध भाषांचा त्यांचा अभ्यास आहे आणि म्हणून त्या विविध भाषांच्या अभ्यासामध्ये त्यांनी आपल्या या रूपांतराला म्हणजे अनुवादाचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि नुकताच आता सांगितलं की त्यांचा सिनेमासुद्धा आपल्याला त्यांच्या या कवितांवर आधारित आहे. अशा प्रकारे मोठं व्यक्तिमत्व आपल्यासमोर महाविद्यालयामध्ये उपस्थित झालेलं आहे आणि त्यांच्या या मुलाखतीचा आणि त्यांच्या संपूर्ण लेखनाचा आढावा त्यांच्या बोलण्यातून मुलाखतीतून उलगडणार आहे. तेव्हा आज अशा या मुलाखती करता मी सर्वप्रथम महाविद्यालयाच्या प्राचार्य यांना त्यांनी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. कारण 11:30 पर्यंत मला जायचं असल्यामुळे सुरुवातीला शुभेच्छा देऊन देते म्हटलं आणि नंतर सरांची मुलाखत सलगपणे सुरू राहील. धन्यवाद. मित्रहो, कविता हा ज्यांचा श्वास आहे, ध्यास आहे, अशा कविवर्य लोकनाथ यशवंत यांच्या श्वासातून निर्माण झालेल्या कवितेच्या केंद्रस्थानी माणूस आहे. मनुष्यत्वाला मूल्य देणारी त्यांची कविता आहे. आता होऊन जाऊ द्या असं म्हणत या कवीच्या प्रतिभेनं मराठी काव्य प्रांतात मोठ्या जोमानं पाऊल टाकलं. आपल्या शब्दानं या समाजात कोणतं प्रतिबिंब उमटलं हे बघणाऱ्या या कवीच्या काव्यप्रज्ञेनं आणि शेवटी काय झालं हा प्रश्न स्वतः सकट समाजातल्या सर्व संवेदनशील व्यक्तींना विचारला. तेव्हा त्यांना दाद देणारे 4 हात या कवीच्या हातात आले आणि या कवीचा आत्मविश्वास दुणावला. तोच पुन्हा चाल करूया असं त्यांनी ठरवलं आणि या सर्जनशील प्रवासात शेवटी सर्व मित्र विचारायला लागले कसं काय. तेव्हा हा कवी आतून बोलला आणि औपरोधिकपणानं बोलला, बाकी सर्व ठीक आहे. अशा वैशिष्ट्यपूर्ण शीर्षकातून विश्व जाणीवेनं उत्प्रत भरलेला समताधिष्ठित दृष्टिकोन उत्कटपणे प्रकट करणाऱ्या या कवीनं व्यवस्थेचं अचूक आकलन केलं. या कवीची प्रज्ञाशील प्रतिभा कुठल्याही वृत्ती प्रवृत्ती प्रवाहाच्या जाती धर्माच्या चौकटीत जाऊन बसली नाही.
ती काळाच्याही पुढे जाऊन व्यापक झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रदीप्त प्रेरणा या काव्यरचनेच्या तळाशी आहे हे नाकारता येत नाही. सोप्या सुलभ औपराधिक शब्दात केलेली त्यांची अल्पाक्षरीय मांडणी कवितेला नवीनता प्रदान करणारी ठरली. लोकांच्या संवादातून लोकांसाठी निर्माण झालेली लोकांची कविता म्हणजे लोकनाथ यशवंत यांची कविता आहे, ज्यांच्या कवितेबद्दल खुद्द खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकरांनी म्हटलं आहे की लोकनाथजी आपल्या 2-3 ओळीच्या हाकेत लाखो माणसांचा आक्रोश आहे. हे अतिशय महत्त्वाचं विधान जयंत नारळीकरांचं आपण कोट करूया. एखाद्या जिव्हाळ्याच्या माणसानं मित्रानं आपल्याशी संवाद साधावा अशा मनस्वीपणानं या कवीनं कविता लिहिलेल्या आहे. या कवीच्या कवितेचे रंगही वेगळे आहे, रूपही वेगळे आहे, आकारही वेगळे आहे. अतिशय कमी शब्दात लिहिलेली कविता, त्या कविता संग्रहाचे आकारही वेगळे आहे. ते नेहमीच्या पुस्तकाच्या चौकटीमध्ये बसणारेच नाही आहे आणि त्याच्या कविताही वेगळ्या आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जास्त वेळ न घेता या कवीला जाणून घेण्याची उत्सुकता आपल्या सर्वांना लागलेली आहे. तेव्हा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या कवीच्या एकूण जीवन प्रवासाबद्दल जाणून घेण्यासाठी या कवीच्या कौटुंबिक जीवनाबद्दल आपण पहिल्यांदा ऐकूया आणि त्याच्यासाठी त्यांच्याचकडून ऐकूया. ते ऐकताना आपल्याला जास्त चांगलं वाटेल, आनंद होईल. तेव्हा कवीवर आपल्या कौटुंबिक जीवनाबद्दल आपण सांगावं. हॅलो. नाही म्हणजे मला खूप आनंद झाला की तुम्ही मला इथं बोलवलं. आणि तुम्ही आता जे काही सांगत होते मला वाटलं की तुम्ही दुसऱ्याबद्दल सांगून राहिलेले आहे असं मला वाटलं. कारण जगात इतके मोठे मोठे लोक झाले की आपण काहीच नाही आहे असं मला आजही नेहमी जाणवते. पण तुम्ही आता मोठे म्हणतात हो मोठे आहो मी असं मी गृहीत धरतो. आणि मला म्हणजे अजूनच वाटून आलेलं आहे म्हणजे किंवा हे कोणा तरी विषय सुरू आहे, आपले विषय सुरू नाही. नाही, तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल की तुमचा प्रवास कसा झाला, कारण इतकं मोठं एका मध्यमवर्गीय कुटुंबातून तुम्ही आलात आणि आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये एक लोकमान्य कवी म्हणून लोकनाथ यशवंत लोकांच्या मनापर्यंत पोहोचला, विद्यार्थ्यांच्या मनापर्यंत पोहोचला. विद्यार्थ्यांनी त्यांची कविता न्याहाळली, महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थी मनांच्या अभिरुचीमध्ये वृद्धी झाली. तर अशा या कवीला जाणून घेताना त्या कवीनं म्हणजे विद्यार्थ्यांना वाटते की खेड्यातले पोरं, ग्रामीण भागातले, गरीब घरातले पोरं असं काही करू शकतात का, तर अशा कवीपासून आम्हाला प्रदीप्त प्रेरणा मिळू शकते. आणि म्हणून आपल्या जीवनाची सुरुवात, आपल्या कुटुंबाची सुरुवात, आपण कुठल्या वातावरणात कुठल्या परिस्थितीत जगलात, बालपण कुठे गेलं ह्याच्याबद्दल जाणून घेताना आम्हाला आवडेल. माझे वडील पोलीस डिपार्टमेंटला होते, वायरलेस ऑपरेटर होते. आता ते कम्प्युटर वगैरे आल्यामुळे वायरलेस गेलं ते टुक 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 करायचे बघा, ते संदेश पाठवायचे, तिथे होते. आणि माझा जन्म ॲक्च्युली सिरोंचा आहे ना, नक्सलेट एरिया बोलते उसको, उधर हो गया. तर माझ्या वडिलांच्या सतत बदल्या व्हायच्या. तर माझं 10वीपर्यंत शिक्षण मी 6 शाळा बदललेल्या आहे. आणि 1ली 2री झाली अकोला, 3री 4थी अमरावती, मग नंतर गोंदिया, नंतर पुन्हा नागपूर, मग पुन्हा काल अमरावती आणि पुन्हा नागपूर असं झालेलं आहे शिक्षण. आणि शेवटचं जे होतं शिक्षण ते चंद्रपूरला झालेलं आहे. इतक्या शाळा बदलल्या. त्या बदलामुळे काय झालं की माझे मित्र सुटत गेले. मित्राची खूप आठवण यायची मला. तर मला वाटतं मी तिथे सेन्सिटिव्ह झालेलं आहे की नाही, मित्र सुटले तर त्यांना भेटता येत नाही ना, तर ते मन फार होते. तर ते त्याच्यातच मी असं माझे मित्र सुटले म्हणून. तर कदाचित ते कवितेकडे जे ओढलं होते त्याचं एक कारण ते येऊ शकतं. म्हणजे मित्रापासून तुटले म्हणून त्या दुःखानं तुम्ही कवितेकडे. पण तुमच्या कवितेत केवळ मित्रांचं दुःख दिसत नाही, समाजातल्या, कुटुंबातल्या आणि एकूण व्यवस्थेतल्या सगळ्या विसंगती दिसतात. तर त्या कवितेचा जन्म नेमका कसा झाला? नाही, मला वाटलं की आयुष्यात आपण काहीतरी केलं पाहिजे. मग काही दिवस मी चित्र काढले, काही दिवस मी लघुकथा लिहिल्या. तर चित्र वगैरे काढले. मग असं वाटलं की आपण संगीताकडे वळायला पाहिजे. मग संगीत पण मला असं जाणवलं की बाबा प्रत्येक ठिकाणी पैसे लागतात माणसाला, प्रत्येक ठिकाणी पैसे लागतात. आणि फक्त मग माझ्या असं की त्याला कविता हा विषय असा आहे की पैसे लागत नाही. पेन कुठे भेटते, कागद कुठे भेटे वा. मग नंतर मी केलं की कवितेकडे आपण वळायला पाहिजे. मग मी कवितेचा पूर्ण भारतातल्या कविता वाचल्या, म्हणजे हिंदीतल्या जास्त वाचल्या, मी मराठीतल्या वाचल्या, लहानपणातच वाचल्या. म्हणजे 9वीमध्येच माझ्या कविता पेपरमध्ये यायच्या.
म्हणजे नवभारत वगैरे मध्ये माझ्या कविता यायच्या, पहिले हिंदीतून केलेल्या. तर मी पूर्ण भारताचा जेव्हा विचार केला तर तेव्हा मला असं वाटलं की जे सामान्य माणसाचं दुःख आहे ते भारतीय कवितेमध्ये नाही आहे, असं मला वाटलं. माझं पर्सनल आहे ते. आणि मला वाटलं की नाही, हे आता झोपडपट्टीवाल्याचं दुःख आहे, भिकारी, आपण चौकावर जातो, भिकाऱ्याचे हात समोर येतात, तर याच्याविषयी काहीच लिहिलेलं नाही आहे, असं माझ्या वाचण्यात आलं. ते की काहीच लिहिलेलं नाही आहे वाचण्यात. म्हणजे मी जे जे वाचलं त्याच्यावरून मला जाणवलं की असं काही नाही, तर यांचं कोण मांडेल बाबा, शेवटच्या माणसाचं कोण दुःख मांडेल. मग मला वाटलं की हा आपण विषय घेतला पाहिजे, म्हणजे कंगाल किंवा वंचित माणसाचा विषय घेतला पाहिजे, ज्याच्याजवळ घालायला चप्पल नाही आहे, उपाशी माणूस आहे, राहायला घर नाही आहे, तर ते आपण आपले हिरो करू. म्हणून मी मग तो विषय केला. मी केवळ कविता लेखन करून पोट भरत नाही ना. मग पोट भरण्यासाठी तुम्ही काय निवडलं? मी माझं शिक्षण फक्त मॅट्रिक आहे, मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. मॅट्रिक आहे, मॅट्रिकच्या वर मी काही शिकलो नाही आहे आणि मला वाटले नाही शिकायचं म्हणून. कारण शिक्षणात मला आकर्षण नव्हतं तसं. कारण पहिलीमध्ये जो गाईचा निबंध सुरू झाला तो मॅट्रिक पर्यंत गाईचा निबंध होता. ते माझी शाळा हा निबंध पहिलीपासून जे सुरू झाला, पहिली दुसरी पासून, तर माझी शाळा हा 10वी पर्यंत. अरे म्हटलं हे तर काहीच शिकवत नाही लोक, माझी शाळा आणि गाईचा निबंध. अरे म्हटलं हे काहीतरी गडबड आहे. तर मला ते असं काही नवीन शिकण्यासारखं, माझं सायन्समध्ये जास्त हे होतं, हे तर पण हे काहीच शिकवत नाही असं माझ्या लक्षात आलं. मग मी म्हटलं की या शिक्षणाकडे जास्त लक्ष देत आपण स्वतःतूनच आपण आपलं हे उभं केलं पाहिजे म्हणून. तर आणि नोकरीचं कसं होतं की पोलीस डिपार्टमेंटला काय असते की पोरगा जवान झाला म्हणजे किती 18 वर्ष, तर तो आयजी येतो तिथून मुंबईवरून आणि म्हणतो की 18 साल के किसके लडके हैं इधर लाव, आणि त्यांना सगळ्यांना भरती करतो. तर तसं नोकरीचं माझं काही नव्हतं, पण मी लहानपणात ठरवलं होतं की आपण पोलीस व्हायचं नाही, पोलीस नाही व्हायचं. कारण मी वडिलांचं वगैरे ते पाहत होतो हे वातावरणात. कारण माझं जवळजवळ म्हणजे पूर्ण तारुण्यात माझं पोलीस लाईनमध्ये गेले, म्हणून तर मला ते लाईफ आवडत नव्हतं. मला वेगळं काही करायचं होतं. मी वडिलांना म्हटलं मी पोलीस होणार नाही, तर वडील मला ठीक आहे ना, तुझ्या मनात तू हो म्हणे काहीतरी. म्हणून मग मी ते पोलिसाचं सोडलं. आणि या कवितेमुळे मला लोक खूप चांगले भेटले पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि पहिलेपासूनच चांगले भेटले मला. तर लोक म्हणतात की कवितेने पैसे भेटत नाही, तर हे चूक आहे. मला नोकरीच कवितेवर लागलेली आहे, कलावंताच्या कोट्यामध्ये. कलावंताच्या कोट्यामध्ये लागलेली नोकरी. मनोहर सम्रे यांना आपले व्यंगचित्रकार ते सदस्य होते. मग त्यांनी मला म्हटलं अरे नाही कलावंताचा कोटा असतो म्हणे, तर तुला मी नोकरी देतो म्हटलं. मग आम्ही मुंबईला गेलो. मग आलो, मग तुझ्या फाईल घे म्हणे पूर्ण, तू काय काय लिहिलं. तर माझ्या खूप फाईल होत्या, 10वी झालो तेव्हा खूप फाईल होत्या माझ्या. तर मी ते फाईल घेऊन गेलो, तर चेअरमनला भेटलो. ते सप्रे सरवत चेअरमनला सांगितलं त्यांनी की बा हा मुलगा म्हणे खूप सुंदर कविता करतो, तर कविता चांगली यासाठी म्हणे कवी जगला पाहिजे म्हणे. तो सर बोले इसको नोकरी दो बोले. तर मग त्यांनी मला म्हटलं तुमने क्या केली का बताओ बोले. चेअरमन म्हणाले महाराष्ट्राचे. मी त्यांना फाईल दाखवला. अरे इतनी फाईल नाही बोले, इतनी फाईल नाही, एक ही दिखाओ. मग त्यांना दाखवलं. अब ये रंग बोले, अब ये दिखाओ बोले. क्या तुम्हाला मॅट्रिक का सर्टिफिकेट दिखाओ बोले. मग मॅट्रिकचं सर्टिफिकेट दाखवलं मी, आणि मग मला त्यांनी नोकरी दिली. MSc ला होतो मी बिंदूर डिपार्टमेंटला. आणि तेच म्हणजे कलावंताचा कोटा होता तिथं आणि खेळाडूंचा कोटा होता. पण नंतर काय झालं, शिवसेना भाजपचं एक सरकार आलं होतं, मला वाटते 82-84 वगैरे मध्ये. तर त्यांनी तो कलावंताचा कोटा बंद केला. आता अक्कल तितकं काम असते, तर कलावंताचा कोटा बंद. तर शेवटचा माणूस मी आहे, मी लागलेलो आहे कलावंताच्या कोट्यामध्ये. नंतर तो बिचारा कलावंताचा कोटा बंद झाला, तर मला नोकरी मिळाली कवितेमुळे. नोकरी कुठे केली तुम्ही? मी 2च ठिकाणी गेली. आपलं चंद्रपूरला, कारण आमचं गाव आहे ते. चंद्रपूरला गेली 15 वर्ष, आणि इथं गेली नागपूरला गेली 15 वर्ष. दोन बदली खूप व्हायची माझी. म्हणजे तुम्हाला म्हणजे लोक शोषण कसं करतात पहा, माझी दरवर्षी बदली आलापल्लीला व्हायची, दरवर्षी. तर मी म्हणजे माझ्या ओळखीच्या मी सगळ्यांना जाऊन भेटायचो की सर दुनियात एकच गाव आहे का, आलापल्लीच आहे का, दुसरे गाव का नाही का. म्हणजे काहीतरी कुणाच्या मनात काहीतरी होतं की, तर म्हटलं जगात एक आहे, अमेरिका आहे, रशिया आहे, फ्रान्स आहे, इकडे पाठवा म्हटलं का आलापल्ली. तर ते पण ते काय झालं, माझ्या म्हणजे ते आलापल्ली म्हणजे दुसऱ्याच्या मनात माझ्याविषयी राग असेल, तर तो माझा फायद्याचा ठरला. तर लोकांना जाणवलं की नाही पुस्तक नाही, लोकांना आप काही नाही झालं की आपण नाही. तर मी 15 वर्ष चंद्रपूरला होतो आणि 15 वर्ष नागपूरला होतो. आपली पहिली कविता केव्हा जन्मली? पहिली कविता गरीबीवरचीच कविता होती माझी. कोणती कविता होती ती? कारण पहिलं अपत्य असतं ते, पहिली कविता. ते म्हणजे गरिबाचं वर्णन होतं की कसं जेवायला भेटत नाही आणि भूक लागल्यावर कशी आफत होते बा माणसाची.
आणि काही लोक म्हणजे अन्न फेकतात आणि काही लोकांना अन्नासाठी कसं असते म्हणजे किती भयंकर असते ते भूक. मला भूक खूप महत्वाची वाटते, कारण मी तर आता इतकं असं मी आयुष्यात कुठलीच काही अपेक्षा केली नाही, कधीच नाही केली आणि मला अपेक्षाही नाही काही. फक्त मला इतकं वाटतं की मला 2 वेळचं जेवण भेटलं बाबा आजच्या तारखेला. 2 वेळचं जेवण भेटलं हे फार झालं. आपल्या कविता, तुम्ही ज्या कविता लिहिल्या हा. त्या कविता लिहिल्यानंतर त्या कविता आहेत, त्या चांगल्या आहेत, त्याचा कविता संग्रह निर्माण करायला पाहिजे, हा. असं तेव्हा तुम्हाला कधी वाटलं किंवा त्याची प्रेरणा तुम्हाला कुठनं त्या मिळाली? मी कविता करत होतो त्या छापून यायच्या तर लोकांना फार आवडायच्या त्या. मग मी नागपूरमध्ये छापत होतो. मला व्यंगचित्रकार मनोहर सफरे म्हणाले की भारतात तुम्ही कुठं राहा, भारतात काय तुम्ही पाकिस्तानात कुठं राहा, पण तुमचं नाव मुंबईत झालं पाहिजे. तुमचं नाव मुंबईत झालं म्हणजे पतंगमध्ये भारतात किंवा पाकिस्तानात कुठे असले तरी चालेल, पण म्हणे ते पतंग उडली पाहिजे म्हणे कुठं, मुंबईला. तर मी माझ्या कविता पूर्ण मुंबईवरून छापायचो आणि मुंबईला लोकांना माझ्या कविता आवडायच्या, कारण त्या वेगळ्या पद्धतीवर लिहिलेल्या कविता होत्या. वेगळं होतं म्हणजे जे घटना घडतात त्यांच्यावर कविता होत्या आणि म्हणजे म्हणजे रोजच्या जीवनातल्या त्या कविता होत्या. तर ते मुंबईवरून मला जास्त हे मिळालं. म्हणजे कवीची एक परंपरा जी आहे, हा. कवीनं ज्या कविता लिहिलेल्या हा. आहेत त्याची जी अभिव्यक्ती पद्धती आहे, हा. त्याची जी रचना पद्धती हा. आहे ती एका विशिष्ट स्वरूपाची आहे. हा. म्हणजे सुरेश भट एक वेगळे कवी म्हणून, हा. ग्रेस एक वेगळे कवी, हा. यशवंत मनोहर सरांच्या कविता वेगळ्या. मग लोकनाथ यशवंत त्यांची अभिव्यक्ती वैशिष्ट्ये काय सांगा? ते म्हणजे असं झालं की मी म्हणजे भारत पाकिस्तानची जेव्हा फाळणी झाली तर जे मित्र सुटतात ना, जसं माझे मित्र सुटले 8वी पर्यंत, तर ते जसं एक मित्र भारतात राहिला, एक पाकिस्तानला राहिला, त्यांचं दुःख मी लिहिलं होतं. त्यांच्या दुःखावरच्या माझ्या कविता आहेत की एका मित्राला दुसऱ्या मित्राविषयी कसं वाटते आणि खूप गरीब लोक आहेत ते, तर तो काही तिकडे पाकिस्तानला जाऊ शकत नाही आणि पाकिस्तानचा मित्र काही भारतात येऊ शकत नाही, तर त्यांचं दुःख लिहिलं होतं. तर त्याचे समीक्षक होते आपलं नारायण सुर्वे होते सर. तर त्यांनी माझ्या 2 कविता, दोन्ही कवितेला नंबर 1 एक नंबर दिला होता. आणि मग मी काही वर्षात त्यांना भेटलो की मी लोकनाथ आहे म्हटलं, तर ते म्हणणे लोकनाथ म्हातारा माणूस आहे म्हणे असं ते म्हणत मला. तर म्हटलं नाही सर, म्हटलं मीच आहे. नाही पण ते जे दुःख मांडलं आहे म्हणे तो म्हाताराच माणूस माणू शकतो. त्यावेळेस माझं वय होतं, मला वाटते 19-20 वर्षात होतं. तर ते म्हणे तू तो नाहीत म्हणे, तो म्हातारा, तू खोटा बोलून राहिला म्हणे, मला म्हणाले अमरावतीच्या संमेलनात. मग मित्राने सांगितलं नाही हाच लोकनाथ आहे. मग मला ते घेऊन बसले. अरे तू आहे का म्हणे, चालेल इतकं दुःख कसं काय? म्हटलं नाही सर, महसूस केला बोला म्हणे, कारण वडिलांच्या बदलीमुळे मला ते झालं म्हटलं. तर ते काय गाव कुठले असो, मित्र कुठले, म्हणजे ते दुःख एकच असते. मग त्यांनी म्हटलं, मग त्यांना मी विचारलं होतं, त्यांना एक गोष्ट विचारली होती की सर काही करता येईल का कविता? नाही, घरोघरी कवी आहेत म्हणे. मी म्हटलं सर काहीतरी सांगा. नाही काहीच सांगता येत नाही म्हणे, फक्त एक सांगतो म्हणे की कवितेखाली तुमचं जरी नाव नसलं तरी लोकांनी ओळखायला पाहिजे म्हणजे हे लोकनाथची कविता. क्या बात आहे, वा. तर म्हणे काही खरं आहे का काहीच खरं नाही. तर मी मग तेच शोध घेत राहिलो की बाबा नाव नसलं तरी कविता पाहिजे. मग त्याच्या मागे मग मी खूप लागलो, कारण ऑलरेडी मला नोकरी होती आणि मला प्रमोशन घ्यायचं नव्हतं. कारण ज्यांनी मला चेअरमनने नोकरी दिली होती त्यांनी मला 2 गोष्टी सांगितल्या होत्या की आप प्रमोशन के इसमें नहीं गिरेंगे, बजड़े में. मुझे बहुत दुख होगा बोले कि आपको मैंने पेट के लिए नौकरी दी और प्रमोशन के लड़ाई लड़ रहे करके. और दूसरा बोले यूनियनबाजी नहीं करूँगा बोले, आप पगार बढ़ाओ. मतलब सर कुछ नहीं. और जिस दिन मुझे मालूम होगा बोले की आपने ऐसा किया तर मुझे दुःख होगा. तर त्याच शब्दाला मी जागलो. मी कुठलं प्रमोशन नाही घेतलं आणि कुठल्या म्हणजे हे नाही केलं, म्हणजे युनियनबाजी नाही केली. तर हे सगळं तुम्ही कविता लिहिताना हा. तुमच्यातली एक क्रांतिकारी जाणीव दिसते. हा. तर मग अशा ज्या सामाजिक चळवळी होत्या, हा. जी आंदोलनं होती, हा. यामध्येही तुम्ही प्रत्यक्ष सहभाग घेतला होता? नाही, सगळं आंदोलनाशी आहे, सगळे सगळ्याशी, पण फक्त समोर यायचं नाही. आणि जे डिपार्टमेंटचे जे असतात ना आंदोलन, ते फक्त पगारवाढीचे असतात, दुसरं नसतात. तर इतके जे आहेत आंदोलन, मी सगळे आंदोलनाशी आहे. अच्छा. फक्त डिपार्टमेंटल मी तितका तो शब्द पाडला त्यांचा, कारण तो पगारवाढीचाच होता ना, दुसरा नव्हताच काही. तर लोकनाथ यशवंत यांचे जे कविता संग्रह आहे त्या हा. कविता संग्रहाची शीर्षकही वेगळी हा, आहे, हा. आता होऊन जाऊया. हा. तर हे याच्याबद्दल काय सांगाल? नाही, ते असं कविता संग्रह कसे असतात म्हणजे लाख झाले पाहिजे. तुम्ही जो विचार सांगता तो लोकांच्या मेंदूमध्ये लाख झाला पाहिजे तो. तर मग लाख कसं होते, तर एक शब्द कधी होत नाही लाख. तो असं तुम्ही मित्रासारखं असं बोलले, मित्रासारखं व्यवस्थित बोलले की ते लाख होते. म्हणून मग मी माझ्या कविता संग्रहाचे नाव तसे ठेवलेले आहे. आता होऊन जाऊ दे, आणि शेवटी काय झाले, पुन्हा चाल करूया,
आपलं बाकी सर्व ठीक आहे, म्हणजे रोजचे आपल्याला रोज आपण म्हणतो ते. आणि आता नवीन जो कविता संग्रह माझा येऊन राहिलेला आहे तो आहे की हे तर होणारच होते. हे तर होणार. म्हणजे जगात हे तर होणारच होते, तुम्ही किती काय करा ते. आता लढाया सुरू आहेत ना, किती भयंकर लढाया सुरू आहेत. काल कालचा आकडा होता 1000च्या वर लहान मुलं मेलेले आहेत. तरी जगवायला कोणाला लाज वाटत नाही, काहीच नाही. तर हे होत असते. तर ते मी आज निर्णय आलो की हे तर होत असते. फक्त कलावंत म्हणून मला वाटतं की हे लवकर चांगलं व्हायला पाहिजे, पण नाही, त्याची एक स्पीड असते. ते धीमी स्पीड आहे. आपल्याला वाटतं की स्पीड न झालं पाहिजे, तसं होत नाही ते. आता इतके लोक मरून राहिलेले आहेत आणि दवाखान्यावर बांब टाकतात म्हणजे काय आहे? म्हणजे आता माझ्या डोक्यात असं होतं की एक लहान मुलगा मला विचारून राहिला की अल्लाह बुद्ध और क्या बोलते येशू ख्रिस्त कहा गए म्हणून. लहान मुलगा विचारून राहिला मला की लोकांचे कहा गए म्हणून, अंकल कहा गए म्हणून. तरी असं येत असते डोक्यामध्ये आपल्या. म्हणजे जगातले सगळे दुःख पाहून कवीच्या मनात एक अशांती निर्माण होते, अस्वस्थता निर्माण होते आणि त्या अस्वस्थतेतूनच तुमची कविता जन्माला आणि येते. सर अजून एक गोष्ट मला मधात बोलायची आहे की कवी हा देशाचा वगैरे नसतो, तो जगाचाच असतो. जगाचा. तो कुठलाही कलावंत हा जगाचा असतो. मला सांगा की वेगवेगळे मराठीमध्ये वाङ्मयीन प्रवृत्ती आहे, प्रवाह आहे. जसं आंबेडकरवादी कविता, गांधीवादी कविता, ग्रामीण कविता. तर या सगळ्या कवितांच्या चौकटीमध्ये अनेकदा या प्रवृत्ती प्रवाहामध्ये तुमची कविता चौकटीत अडकवण्याचाही प्रयत्न होतो. नेहमी होतो. आम्हाला कवी म्हणते. पण नेमके तुम्ही गरिबाचे, वंचितांचे, शोषितांचे कवी वाटता. तर तुम्ही या चौकटींच्या पल्ल्याड जाऊन कविता लिहिता. तर ती कविता कशी आहे? नाही, त्या कवीची झेप कशी आहे? नाही, तिथं ते तुम्हाला डोळे उघडूनच बघावं लागतं सगळं. आता मी तुम्हाला आता शेवटची एक एक कविता सांगतो इतक्यातली की एका गावामध्ये 2 प्रेमी होते. खूप प्रेम करायचे. तो मुलगाही प्रेम करत होता त्या मुलीवर, तो मुलगी प्रेम करत होती त्याच्यावर. मग त्यांनी लग्नाचा विचार केला. मला वाटते बिहारची घटना, आता 2 महिन्यापूर्वी टीव्हीवर खूप आले होते. तर मग त्यांनी लग्न करायचा विचार केला, तर सगळीकडे त्यांना विरोध व्हायचा लग्नाचा. तर मग त्यांनी म्हटलं की आपलं लग्न होऊ शकत नाही. मग त्यांनी काय केलं की आत्महत्या करून टाकली. दोघंही मेले ते. आत्महत्या केल्यावर काय झालं की मग गावामध्ये तर खळबळ मांडले की मग ते आत्महत्या केली. मग तिथं एक बाबाजी आले. ते बाबाजी सांगू लागले की इथं खूप मोठा आता हे होईल, म्हणजे दास होईल या गावाचा, तर तुम्ही ते त्यांचं लग्न लावा. कोणाचं? जे मेले त्यांचं लग्न लावा. मग त्यांनी ते काय केलं, त्यांचे दोघांचे फोटो आणले. त्या मुलीचा आणि मुलाचा फोटो आणला, खुर्चीवर ठेवला, त्याचं लग्न लावलं आणि त्याचे हात टाकले आणि वाजत गाजत वरात काढली त्या फोटोची. तर हे आमच्या कवितेचे विषय आहेत. आता हे म्हणजे शर्मेची गोष्ट आहे की ते त्यांनी आत्महत्या केली, तुम्ही वरात काढून आले. म्हणजे कवितेतून कसं बोलता येतं ही लोकनाथ यशवंतनी सगळ्या रसिकांना त्या कवितेकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला, एका वेगळ्या पद्धतीचा. सर, आपण आपल्या कवितांच्या अनुवादाबद्दल काय सांगणार? नाही, काही असं इतर भाषेतल्या आपण कविता वाचतो, जसं मी उर्दू मधल्या वाचल्या, अजून इतर भाषेतल्या कविता किंवा विद्यागुरूच्या कविता वाचल्या. तर मला असं वाटतं की या कविता आपण का नाही केल्या. म्हणजे एक फील असते त्याच्यामध्ये की इतकं चांगलं काम मी काय करू शकलो नाही. तर मला असं वाटतं की नाही, हे मराठी लोकांनी वाचायला पाहिजे. म्हणून मी कविता त्या मराठी लोकांनी वाचायला पाहिजे म्हणून मी त्या अनुवादित केल्या. तर अनुवादित करताना मराठीतली कविता, हिंदीतली कविता किंवा उर्दूतली कविता ती ज्या भाषेतून उत्कटपणे व्यक्त होते, तर त्या भाषेतला नेमका आशय अनुवाद केल्यानंतर तसाच फील होतो का? तसाच प्रत्यय येतो का? कारण आपण शब्दशः अनुवाद नाही करत. इथं बोललो इथं असं आपण पहिले अब्सॉर्ब करतो, पूर्ण बॉडीमध्ये टाकतो, मग ते बॉडीवरून काढतो आपण, जसं कॉम्प्युटरमध्ये टाकतात म्हणतात ना, तसं आहे. आपण मराठी भाषेकडून हिंदी काव्यलेखनाकडे वळला, ते कसं? म्हणजे जेरबंद किंवा आखिर क्या हुआ, ऐलान, हे भाषांतर होताना आपल्याला काही अडचणी आल्या का? नाही, अडचणी काय झाल्या? अडचणी आता ते जे जेरबंद आहे, जे आता MA ला इथेही आहे, कुठं नागपूर विद्यापीठात आणि जळगाव विद्यापीठात आहे, तर ते गुजरात जे हत्याकांड करण्यात आलेलं आहे, त्या गुजरात हत्याकांडावरच्या त्या कविता आहेत. तर त्या मला खूप फील झाल्या की हे मराठीमध्ये यायला पाहिजे म्हणून. तर इथल्या म्हणजे एका समाजाचं दुःख यायला पाहिजे म्हणून मी त्या अनुवादित केलेल्या आहे, जेरबंद म्हणून. म्हणजे एक त्याच्यातली कविता आहे सर की मी भारतीय मुसलमान अन्य मृत्यूस नकार देतो. मी भारतीय मुसलमान अन्य मृत्यूस नकार देतो. हिंदुस्थानी गोळीनेच बनण्याचा जन्मसिद्ध अधिकार मला.
बस. आतापर्यंत आपण वाङ्मय प्रकारांतराच्या बाबतीत वेगवेगळ्या अर्थानं वेगवेगळ्या गोष्टींकडे पाहिलं की नाटकाचं कादंबरीत रूपांतर झालं, कादंबरीचं एखाद्या नाटकात रूपांतर झालं, एखादी कथा एखाद्या चित्रपटाचा विषय झाली किंवा एखादी कथा एखाद्या नाटकाचा विषय झाली, पण एखादी कविता एखाद्या चित्रपटाचा विषय कसा होऊ शकते? तर हे सर काय झालं, मी आता म्हणजे ते बैल नावावर माझा सिनेमाला इथं 5 थिएटरमध्ये लागला होता, तो आपल्या नागपूरमध्ये 5 याच्यामध्ये लागला होता, जसवंतमध्ये लागला होता, ते शरीरच्या बदल आहे ना टाटाचं, ते तिथे लागला होता ते याच्यामध्ये. तर ते असं झालं की बैल म्हणजे मला काय वाटतं की बाबा शेतकरी आत्महत्या करतो. शेतकऱ्याकडे सगळं आहे, जमीन आहे, विहिरी आहे, घर आहे, सगळं आहे, आणि तो आत्महत्या करतो. ज्याच्याकडे जमीन आहे तो, आणि ज्याच्याकडे जमीन नाही शेतमजूर, तो कधीच आत्महत्या करत नाही. मला कोणी सांगून द्या, यालाही होतं प्रेक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना की कोणत्या शेतमजुराने जर आत्महत्या केली तर मला तुम्ही सांगावं. पण माझ्या पाहण्यामध्ये शेतमजुराने कधीच आत्महत्या केली नाही. मग हे काय आहे, तर मी काय केलं, त्याचं हे केलं की तो शेतमजूर आहे त्याचं प्रतीक बैल घेतलं. की लहान असताना म्हणजे तो कविता अशी आहे ती की लहान असताना तो हुंदडक्याबरोबर खेळतो आणि त्याला भूक लागते. मग तो आईच्या दुधात चरावर जातो दूध प्यायला. तर मग तो शेतकरी काय करतो, त्याला कुट्ट्याला बांधतो उपाशी आणि गाईचं दूध काढून बाजारात विकतो आणि त्याचं कुपोषण करतो. आणि जेव्हा तो मोठा होतो तो 60 होणार होता, तर त्याला त्याचं वृषण ठेचून त्याला म्हणजे बैल करून टाकतात, अजून त्याचा सगळा आनंद मारून टाकतात आणि पूर्ण आयुष्य त्याचं मातीत घालतात. आणि मग तो म्हणतो की मालक म्हणे माझं आयुष्य तुम्ही पूर्ण मातीत घातलं म्हणे आणि मालक तुम्ही आत्महत्या करता म्हणे. अशी कविता आहे. आणि ती मग जेव्हा एक सिनेमा असं करायचं कवितेवर, तेव्हा मग आदासपुरे आहेत आपल्या बक्रत आदासपुरेने कविता वाचली होती. तर जेव्हा त्यांना ते दुसरे डायरेक्टर मिळाले की बाबा आम्ही कवितेवर सिनेमा करून आलो, तर ते म्हणाले एक कविता आहे यार म्हणे जे माझ्या वाचनात आली आहे. तर ते म्हणे कुठे आहे, तर घरी आहे म्हणजे चलो म्हणे घर को. तर मग ते तिथून ते दूरवरून त्याच्या याच्याकडे गेले, कोणाकडे, आदासपुरीच्या घरी. आणि तिथं ते कविता वाचली. तर ते डायरेक्टर बरोबर आले की लोकांची ती कविता वाचता होता सिनेमा माझ्या डोळ्यात होता म्हणे. आणि दुसऱ्या दिवशी मला फोन आला की सिनेमा बनवला. मला बनाव. बैल या कवितेवर नाट्यलेखन सुद्धा झालं आहे. हा, नाट्यलेखनही झालेलं आहे बैलीचं. काय कसं काय झालं मग ते? नाही, मग ते तसंच त्याच प्रकारचे चित्रपटाला मिळालं. अच्छा, तुम्ही म्हणजे दंगल शांततेत पार पडली, बिटवीन द लाईफ, बाकी सगळं ठीक आहे, भोजन, याचं नाट्य रूपांतर झालं. तर ते नाटक मला नाही केलं सर आपल्या कविता वाचून. कारण माझी प्रत्येक कवितेच्या मागे कथा आहे. मी तुम्हाला माझी कुठली तुम्ही कविता विचारा, मी त्याचं हेच सांगू शकतो. त्याचं म्हणजे ते मला कुठं आठवली किंवा त्याच्या मागे कथा काय आहे. म्हणजे मला सुचत नाही असे कविता. म्हणजे जगामध्ये जेव्हा हे होते काय होते आपला घटना घडतात, तर त्या घटनेवर माझ्या कविता आधारित असतात. तर त्यांनी ते घटना एकत्र करून हे 4 नाटकं लिहिलेली आहेत. घटना एकत्र केलेल्या आहेत आणि 4 नाटकं लिहिलेली आहेत. अच्छा, सगळ्या घटना एकत्र करून मग ते नाटकं लिहिलेली आहेत. आता तुमचा हिम्मत या कवितेवर एक लघुचित्रपटही आला. तर मग त्याबद्दल त्या कवितामध्ये तितकं पोटेन्शियल आहे की त्याचे चित्रपट होतात, लघुचित्रपट होतात. तर हिम्मत मध्ये काय अशी हिम्मत आहे? आणि जो त्या 36 राष्ट्रातील विद्यार्थ्यांसमोर म्हटल्या गेली, तर त्या हिमतीबद्दल आमच्याही विद्यार्थ्यांना आपण सांगावं. 30 मध्ये आहे ते. त्याच्यात एज बँक स्टेट बँक एज बँकचा पहिला म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड त्याला मिळालेला आहे. त्यांनी सगळं हे केलं होतं. ती कविता वाचून दाखवू. हिम्मत ही कविता अतिशय लोकप्रिय झालेली आहे. लोकनाथ यशवंत यांची ही कविता 36 राष्ट्रातील विद्यार्थ्यांसमोर वाचल्या गेली. ती आज आपल्यासोबत पुन्हा एकदा वाचून थोडं ती आपल्या मनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, त्याच्याबद्दल सांगून हे प्रत्यक्षात कवी आपल्यासमोर करतो आहे. ऐकूया प्रत्यक्षात लोकनाथ यशवंत कडून हिम्मत. तर हिम्मत नावाची कविता आहे. ते म्हणजे माणसाची वृत्ती कशी आहे की तो चांगले कामं नाही करत, जे सगळे वाईट कामं त्याला हो म्हणतो, जे जगातलं सगळ्यात सुंदर काम आहे ते काम तो नाही करत, असं मला वाटते. तर हिम्मत नावाची कविता आहे.
तो माणूस म्हणतो, म्हणजे तो माणूस म्हणतो, ऐका ही कविता, अतिशय मस्त कविता, मनापासून ऐका. हिम्मत नावाची कविता. मी काही करू शकतो, मी काही करू शकतो, दंगल पसरू शकतो. मी काही करू शकतो, दंगल पसरू शकतो, विमानात बॉम्ब ठेवू शकतो. विमानात बॉम्ब ठेवू शकतो, वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवू शकतो. वर्ल्ड ट्रेड सेंटर उडवू शकतो, जिवंत शहरावर अणुबॉम्ब टाकू शकतो. जिवंत शहरावर अणुबॉम्ब टाकू शकतो, दुसऱ्याच्या देशात सैन्य घुसू शकतो. हिटलर होऊ शकतो, हिटलर होऊ शकतो, होऊ शकतो इदी अमेने. हिटलर होऊ शकतो, होऊ शकतो इदी अमेने. गांधींची हत्या करू शकतो, गांधींची हत्या करू शकतो. झोपडपट्ट्या पेटून हिटलरच्या घशात जमीन टाकू शकतो. झोपडपट्ट्या पेटून हिटलरच्या घशात जमीन टाकू शकतो. लहान मुलांचे अपहरण करू शकतो. खोट्या नोटा छापू शकतो. बुद्धाला जमिनीने हसवितो, बुद्धाला जमिनीने हसू शकतो. मी काही काही करू शकतो, मी काही काही करू शकतो, पण तिला आय लव्ह यू म्हणण्याची माझी हिंमत नाही. पण तिला आय लव्ह यू म्हणण्याची माझी हिंमत नाही. म्हणजे जे जगातलं सगळ्यात चांगलं काम आहे ते नाही करून राहिला तो, तिथं भिवून राहिला. अरे ते उपटचोके काम करून राहिला. म्हणजे मी काहीही करू शकतो, काहीही करू शकतो, सगळ्या गोष्टी भयंकर करू शकतो, पण ही एक गोष्ट करू शकत नाही. इतकं काय सांगायचं. जी जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे, मला वाटतं याच्यासारखी सुंदर गोष्ट नाही सर. प्रेम या गोष्टीसारखी. प्रेम हा अडीच अक्षरांचा शब्द आहे, अद्भुत शब्द आहे. आणि प्रेम ही प्रचंड ताकद आहे, प्रेम ही प्रचंड शक्ती आहे. कविवर्य कुसुमाग्रजांनी सुद्धा प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोचलेलं, अशी प्रेमाची अनुभूती त्यांच्या कवितेतून आपल्याला दिलेली आहे. प्रेमाची कविता अनेक कवींनी, महाराष्ट्रातल्या मराठी कवींनी, हिंदी कवींनी, इंग्रजी कवींनी आपापल्या पद्धतीनं व्यक्त केलेली आहे. पण आय लव्ह यू म्हणण्याची हिंमत नसणे आणि ते नसणे आणि त्या पद्धतीचं प्रेम व्यक्त करणे, ही लोकनाथ यशवंतची स्टाईलच काही वेगळी आहे. मला असं वाटते का ही एक वेगळ्या पद्धतीची भावना ज्या उत्कट पद्धतीनं आपण व्यक्त केली. पण हे पोरं जे आहेत ना, हे सगळे पोरं या कवितेचा शेवटच्या ओळीचा अर्थ घेताना वेगळा घेतील असं मला वाटतंय. आणि त्याच्यामुळं त्या ओळीची फोड आपण थोडीशी करावी. आय लव्ह यू. सगळ्यात चांगली गोष्ट आहे. तू मला म्हटलं का सर, मला म्हटलं का अगदी. तर ते असं बनायला पाहिजे ना. म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी सांगितलं प्यार बांटते चलो, प्यार बांटते चलो ना सर. प्यार वाटते. पण तुमच्या मनात काही अनेक असे प्रश्न असतील ह्या बाबतीतले, की प्रेम म्हणजे काहीतरी आजकाल त्या प्रेमाला दुर्गंधी यायला लागलेली आहे. कुठेतरी कोणीतरी बगीच्यात बसलं म्हणजे प्रेम. आजकालचे व्हॅलेंटाईन डे म्हणजे बगीचे बदलवणारे, कपडे बदलवण्यासारखे, आणि या मुलीला त्या मुलीला घेऊन त्या वेळी त्या प्रसंगाला बसणारे अनेक लोक त्याला प्रेम म्हणतायत. पण ते प्रेम खरं प्रेम आहे का, हेही विचार करण्यासारखी गोष्ट या काळात या कवीनं विचार करायला भाग पाडलेला आहे. खरं प्रेम काय, खरं प्रेम कसं असतं, खरी प्रेमाची ताकद काय आहे, त्याची अनुभूती नेमकी कशी आहे, तिची खोली आणि व्याप्ती कशी आहे, या सगळ्या बाबतीतला विचार करायला लावणारा हा कवींचा आय लव्ह यू शब्द आहे. ही गोष्ट आपण जास्त विस्तारानं आणि व्यापक पद्धतीनं घ्यावी अशी माझी कवीतर्फे आणि माझ्यातर्फे इच्छा आहे. कारण जगावर प्रेम करता आलं पाहिजे, दिलखुलासपणे, मन मोकळं, निरपेक्षपणे प्रेम करायला पाहिजे, अशी भावना या कवीनं या कवितेतून प्रकट केलेली आहे. सर, आपल्या कवितेवर चित्र प्रदर्शनी झालेली आहे. यांनी ते केलेलं आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? त्यांना ज्या आवडल्या कविता त्याच्यावर त्यांनी चित्र केले. त्या चित्रातून तुम्ही व्यक्त झाले, तुम्हाला त्याचा अनुभव आला का की ही कविता या चित्रातून बरोबर व्यक्त झाली? म्हणजे चित्रातून व्यक्त होण्याची झाली. ते मुंबईला आणि इथं पुण्याला आणि नागपूरला, आणि त्यांना माझे अक्षर इतके आवडले की त्यांनी ते माझ्या हाताने कॅलिग्राफी करून घेतली. 42 कवितेची माझ्या हाताची कॅलिग्राफी होती ती. आपल्या साहित्यावर 7
आचार्य पदवी संशोधकांनी संशोधन केलं आहे. हो. महाराष्ट्रातील विद्यापीठात अजूनही अनेक विद्यार्थी सरांच्या साहित्यावर PhD करतायत, संशोधन करतायत. ही आशयाभिव्यक्तीची प्रचंड ऊर्जा आणि पृथगात्म शैली कवीनं त्या मंटो याच्या लघुत्तम कथांच्या मराठी अनुवादात कशी आणली? तर ते म्हणजे त्याच्या कथा आहेत. भारत पाकिस्तान जे भांडणी झाली त्याच्यात ते दंगल उसळली होती ना, अनेक लोक मारले गेले त्याच्यामध्ये. तर त्याच्या एका कवीला काय वाटते, तर एका बंटूला काय वाटलं ते त्यांनी तिथं केलेलं आहे. दोन दोन ओळीच्या कथा आहेत त्या. आणि त्या पूर्ण भारतामध्ये म्हणजे पूर्ण मराठीमध्ये पूर्ण बंटू आल्या, फक्त इथंच थांबला होता. तर त्या 32च कथा आहेत, छोट्या छोट्या कथा आहेत. 32 कथा. ऐका, कथा किती मोठी असू शकते? दोन दोन ओळीची कथा आहे. 2 ओळीची कथा. हा. याला कथा म्हणायचं का? हा. कथा हा वाङ्मय प्रकार तर वेगळा असतो. मग 2 ओळीच्या कथा, त्या ओळींना कथा कशी म्हणायची? ती तर कविता असू शकते. नाही म्हणजे हे कथाच आहे, पण मी माझ्या मिसेसला मग मी ते पुस्तकाला म्हणून दिलं. आपण एखाद्या 2 ओळीचा नमुना हा, देऊ मी- शकाल? तर माझ्या म्हणजे मिसेसला सांगितलं, मग मी संध्याकाळी माझ्या मिसेसला विचारलं कसं वाटलं होतं मला. त्या कविता चांगल्या आहेत मला, एकशेच्या कथा आहे. तर एक 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 कथा सांगतो मी. तेव्हा जेव्हा दंगल होते तेव्हा एका धर्माचे लोक दुसऱ्या धर्माला मारण्यासाठी निघतात. तर 2 मित्र असं हत्यार घेऊन निघतात, म्हणजे काय म्हणतात हत्यार घेऊन, काय शस्त्र. हा शस्त्र घेऊन निघतात ते. तर ते खूप लोकांना मारतात ते. तर मग मारल्यावर काय होते की का ते एक जण जिवंतच असतो, तर त्याचं दुसऱ्याचं लक्ष जाते. अरे यार बोले तूने कैसा मारा बोले इसको, ये तो अभी बरा भी नहीं बोले, कैसा मारा बोले तूने. तो मित्र बोलतो नहीं यार बोले भाई बहुत थक गया बोले, तू ही मारते बोले उसको, मैं आराम करता बोले थोडा. मग अशा कथा आहेत, अशा कथा आहेत. आणि 2 मित्र वस्ती झाडाला निघतात. तर तेव्हा त्याच्याकडे मातीच तेल नसते. तर तो दुसरा मित्र म्हणतो मी तुला पेट्रोल नेले घेऊन. तर ते पेट्रोल पंप एक सुरू असतो, तिथं जातात ते पेट्रोल देऊन. तर तेव्हा ते नाही बोले सस्ते मध्ये मिळता बोले, वस्ती जला रे बोले, बैगा पेट्रोल आहे बोले, म्हणजे ब्लॅकमध्ये. तर तो त्याला मध्ये ब्लॅक का पेट्रोल आहे बोले. मग ते महागाचं पेट्रोल घेऊन वस्ती जळाला निघतात. वस्ती जळात एकही वस्ती जळत नाही त्या पेट्रोल पुढं. तर ते बोले यार कैसा तुने पेट्रोल दिया बोले, इतना बैगा पैसा भी लिया बोले, ब्लॅक कावर बोले पाणी डाल के बोले पेट्रोल दिया. बस अशा कथा आहेत, छोट्या छोट्या कथा आहेत. पण त्या माणसाची वृत्ती करणाऱ्या कविता आहेत. म्हणून मी त्या कथा अनुवादित केल्या. 2 ओळीच्या दोन कथे- ओळीच्या कथा. 2 ओळीच्या कथेतून किती प्रचंड आशय. म्हणजे एखाद्या कथेमध्ये किंवा एखाद्या 2 ओळीच्या कवितेमध्ये अल्पाक्षर रमणीयत्व ज्याला आपण म्हणतो, की अतिशय कमी ओळीतून प्रचंड आशय सांगण्याचं सामर्थ्य. म्हणजे 2 ओळी महान ग्रंथ निर्माण करू शकतात. मोठा ग्रंथ निर्माण करण्याची क्षमता एखाद्या ओळीमध्ये आणि एखाद्या 2 ओळीमध्ये असू शकते. हे काव्याचं वैशिष्ट्य आणि हे कथेच्या अनुवादाचं वैशिष्ट्य सुद्धा लोकनाथ यशवंत या कवीचं आहे. सर, आपलं जी तुलना आहे अनेकदा आफ्रिकन कवीशी केल्या जाते. हो, आफ्रिकन काय लॅक्टर ह्यूज नावाचा कवी आहे, Lactal. तर त्याच्याबद्दल आपण काय सांगा? नाही, तर आता कशी काय ती तुलना होते? ते तुलना अशी होते की जर लॅक्टन होता आज असते तर मग आज असते तर लोकनाथ सारख्या कविता केल्या असत्या त्यांनी, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांची एक कविता आहे की माझा वडील गोरा होता, तर माझे वडील मेले तेव्हा गोऱ्या लोकांनी त्यांना जाण्यासाठी दिलं. माझी आई काळी होती, तर काळ्या लोकांनी तिला जाण्यासाठी दिलं जेव्हा बरं पडलं तेव्हा. आता माझा प्रश्न आहे की मला कोण देतील, अशा त्या कविता आहेत. म्हणून त्यांची तुलना माझ्यासोबत उभं राहिलेली आहे आणि त्याच्यावर PhD झाली सर गेल्या वर्षी. किती मोठी गोष्ट आहे. आपण एकदा जोरदार टाळ्यांनी दाद द्यायला पाहिजे. एका आफ्रिकन कवीशी आपल्या या कवीची तुलना होते आणि त्या कवीच्या कविता आणि लोकनाथ यशवंत यांच्या कविता यांच्यातलं साधर्म्य साधलं जातं. ही आपल्या मराठी रसिकांची एक अभिरुची समृद्ध करणारी बाब आहे. सर, आपल्याला अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी असा कोणता पुरस्कार आहे जो आपल्याला खऱ्या अर्थानं योग्य वाटला किंवा न्याय्य वाटला? तर आता जे आहेत ते सगळे मोठेच पुरस्कार आहेत, पण दमानी पुरस्कार सगळ्यात मोठा होता. कारण सुरेश भटानंतर मला भेटला होता. अच्छा, सुरेश भटांना पहिल्यांदा भेटला तर मला. सुरेश भटानंतरचा पुरस्कार दमानी पुरस्कार सरांना मिळाला. आणि पहिल्या कविता सगळ्यालाच मिळाला. पहिला मला आता होतो कवी हे कविता केवळ जगतात नव्हे तर त्यांच्या जगण्यातही कविता येते. कवी लोकनाथ यशवंत यांच्या जगण्यात कविता कशी आली, त्यांच्या कुटुंबामध्ये सुद्धा त्यांच्या मुलांची नावं काय आहेत
तर मुक्तछंद आणि समुद्र, हे मुक्तछंद आणि समुद्र हे या कवीच्या लेकरांची नावं आहे. कसं काय सुचलं सर आपल्याला हे? मला वाटलं की वेगळं पाहिजे, नेहमी काय रमेश काय सुरेश काय ठेवला, तर मला वाटलं की आपण वेगळंच केलं पाहिजे. माझे वडील म्हणायचे की बाबा वेगळं कर काहीतरी तू आयुष्यामध्ये, तर ते माझ्या डोक्यात तेच आहे सर. आणि माझे वडीलही म्हणाले की जे काय करत ते बेस्ट करायचं, नाही तर करायचंच नाही. जे काय करत ते अतिशय उत्तम करायचं नाही, करायचंच नाही. काही बसतो झोपायचं घरी, बसतो झोपायचं आणि करायचं तर वेगळं करायचं. आता मला त्याचा एक अनुभव आला की आता जगामध्ये नंबर 1 आपलं एअरपोर्ट आहे, मुंबईचं एअरपोर्ट नंबर 1 आहे. आता चांगाई होतं सिंगापूरचं, आता भारत झालेलं आहे. तर तुम्ही बघा होतं ते एअरपोर्ट, मी अनेकदा बघितलं मुंबईचं एअरपोर्ट, इंटरनॅशनल खूप सुंदर एअरपोर्ट आहे. तर 32 देशाच्या लोकांनी त्याला हातभार लावलेला आहे. तर आता त्याचं नॅशनल जिओग्राफीवर एक इंटरव्ह्यू आली, त्याचा जो मुख्य आहे ना, बिचारा काय म्हणतात त्याला, ठेकेदार किंवा जे काय असेल ते, तर त्यांची एक इंटरव्ह्यू आली की इतना बढ़िया बनाया दुनिया में नंबर ये आया, तो आपके दिमाग में कैसा बैठा कि ऐसा सुंदर एअरपोर्ट आपण बताना चाहिए. तर त्यांच्या एअरपोर्ट म्हणजे त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये म्हटलं की ते मेरे पिताजी बोलते थे, बोले की बेटा दुनिया में कर तो बेस्ट कर, नहीं तो कुछ मत कर. क्या बात आहे. तर माझ्या वडिलांची भेट काय करायचं, चांगलं करायचं, त्यांचं काहीच करायचं नाही, मस्त झोपायचं. भारतीय जनतेसारखं मस्त झोपायचं. देशात काही हो. लाईफ इज क्रिटिकल हे मुक्तछंदनं इंग्रजीमध्ये अनुवादित. माझ्या मुलांनी माझ्या कवितेचा अनुवाद केलेला आहे. कवी लोकनाथ यशवंत यांच्या मुलांनी त्यांच्या कविता इंग्रजीमध्ये अनुवाद केल्या आहेत. ही गोष्ट मोठी. दोन्ही मुलांना माझ्या कविता होत्या. माझ्या मुलांना माझ्या कविता होत्या. जो समुद्र आहे ना, तो जेव्हा 10वीला होता तेव्हा 10वीला माझी कविता होती. आणि मुक्तछंद म्हणून आता इंजिनियर मुलगा होता, तर तो जेव्हा 12वीला होता तेव्हा 12वीला माझी कविता होती. माझ्या दोन्ही मुलांना माझ्या कविता आहेत शिकासाठी. आणि त्या शाळेतही कालींनी मला बोलवलेलं आहे. आणि कसं असते सर, मला याचा आनंद होते की बाबा आपण कविता वाचतो तेव्हा कविता जन्म असते आणि मृत्यू असते. तर माझ्या इथं मृत्यू नव्हता, कविता जन्मत होता. वा वा. याचा मला आनंद होतो. एका कवीची कविता आपल्या त्यांच्याच मुलांनी वर्गात शिकावी, याच्यासारखा दुसरा सौंदर्य योग कुठला असेल? नाही, मी आता एक स्टेटमेंट केलं होतं मुंबईला की मी अंबानीपेक्षा श्रीमंत आहे. वा, कवी हा अंबानीपेक्षा श्रीमंत आहे. कारण माझी मुलं माझी कविता शिकून आले होते, काय बाबा काय पाहिजे. आणखी श्रीमंती यापेक्षा दुसरी गोष्टी. कवी लोकनाथची कविता ही त्याची स्वतःची शैली असणारी, अशी स्वतंत्र आशयाची, अतिशय कमी शब्दात खूप मोठा आशय व्यक्त करणारी अल्पाक्षरी कविता आहे. नारायण सुर्वेंनी या कवीचं अतिशय कौतुक केलेलं आहे. राजन खाननं सुद्धा आपली कादंबरी तुम्हाला अर्पण केली. काय सांगाल याच्या मागचं कारण? राजन खानने आतापर्यंत जवळजवळ 36 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. पण जेव्हा माझा कविता संग्रह त्याच्या हातात गेला, कारण माझी कविता छोटी असते पण ती कथाच असते, तर त्यांनी मला म्हटलं की यार म्हणजे आम्ही झकमारी केली म्हणे, इतक्या कादंबऱ्या लिहिल्या म्हणे, आम्ही 200 पानात जे लिहितो ते तुम्ही 8 ओळीत लिहिता म्हणे. तर मग काय केलं, त्यांनी माझ्या कविता एका म्हणजे त्यांची एक कादंबरी माझ्या कवितेला त्यांनी प्रेझेंट केली. तर ती जेलर नावाची कविता आहे. जेलर नावाचे जयंत हरकरे सर होते ना, जेलर बिनधास्त झोपी गेला. जयंत हरकरे सर होते ना, ज्यांना आता मुंबईमध्ये बारलं वगैरे काय होतं, तर ते त्यांना ही कविता फार आवडायची. तर ते मला मी भेटलं बरोबर म्हणायचे, लोकनाथ जेलर बिनधास्त झोपी गेला, आता कैदी एकमेकावर नजर ठेवू. अच्छा, ते हरकरे म्हणजे जे याच्यात मरण पावले ते मुंबई हेमंत हेमंत करकरे. तर ते त्यांना खूप आवडायची ती कविता. म्हणजे काय झालं, म्हणजे त्या जेलरला झोपायचं असते, तर तो झोपणार कसं, तर तो काय करतो, याच्या कैद्यामध्ये झगडा लावून देतो. जो कैदी पळाला निघाला दुसरेच कैदी सांगत येतात, सा वो भागराला बोलते. तर जेलर बिनधास्त झोपी गेला, आता कैदी एकमेकावर नजर ठेवलाय. इतकीच कविता आहे. वा, क्या बात आहे. खूप जोरदार अशा कविता. लोकनाथ यशवंत हा लोकांना जुळणारा, एक लोकांशी नातं जुळवणारा कवी आहे. मला वाटतं डॉक्टर वाटाणे सर त्यांना आणखी काही विचारतील. घ्या ना. तुमची कबीर नावाची एक कविता आहे, तर त्या कवितेमधला जो संवाद आहे, तर त्या कशाच्या संदर्भामध्ये? नाही, सामाजिक संदर्भातलं आहे कबीरचा संवाद. तुम्ही ते जे सिलेक्ट केले होते सर, त्या वैदर्भीय काव्यधारा
त्या 5 कविता तिथेही लागल्या होत्या. कुठं? गडचिरोलीला गोंडवाना विद्यापीठात लागल्या होत्या. आणि आजच तुम्ही सांगितलं नागपूर विद्यापीठामध्ये त्या 5 कविता लागलेल्या होत्या. हा, गोंडवाल्याला. आणि त्या आता लागलेल्या, आजच मला कळलं, गुड न्यूज होत आहे आपल्या. तर 5 कविता नागपूर विद्यापीठातही लागल्या होत्या त्या. तर या संवादातून आलेल्या कविता आहेत सर. आणि तुमच्या कवितेमध्ये एक काय असतं की एक कडवं झाल्यानंतर कुठे एक चौकट आहे, 2 चौकट आहे, 3 चौकट तर आहे. ते माझी इथे त्याचं मागचं काय म्हणजे? ते दृश्य बदलते सर. म्हणजे मी 2 ओळी पहिले सांगतो, हो. ते वेगळ्या विषयावर असतात, मग ते चौकट येतात, मग तो विषय दुसरा असतो. तर आजपर्यंत तर मराठी कवितेमध्ये काय झालं, मराठी किंवा हिंदीमध्ये, की एक विषय घेऊन कविता. माझ्या इथे एक विषय नसतो. जितक्या त्याचं जे चौकटी असतात तितके विषय असतात. म्हणजे एका कवितेमध्ये 7-8 8 विषय असतात. आणि मग ते सर्कल जे 2 ओळीपासून सुरू झालेलं आहे ते शेवटच्या इथे येऊन क्रिएट होते. मग मी तुम्हाला असं फिरून राहतो सगळं. अभिव्यक्तीच्या हा. दृष्टीने कविता म्हणजे एक ते फिरून राहतो. ते रीतीने जपलेलं आहे. म्हणजे एकाच ठिकाणी ठेवत नाही मी फिरून राहतो तुम्हाला. म्हणजे एकूणच लोकनाथ यशवंत यांची कविता सगळ्यांना, सगळ्या समाजातल्या, जगातल्या सगळ्या सामाजिक संवेदनांना फिरून आणणारी कविता आहे. आणि या कविता फार वेगळ्या. या कवितांबद्दल आपण ऐकलं. आपण विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असेल तर कवींना थेट विचारूया. विद्यार्थ्यांचे प्रश्न. विद्यार्थ्यांचे प्रश्न कोणी? हा, मुलींपैकी, मुलांपैकी? हा, अरे विचारा ना. कविवर्य, आपल्या विवाहाबद्दल आपण काही सांगितलं नाही. नाही, मला खूप आनंद झाला की माझ्या भावना सगळे समजले म्हणून विचार झाला की काहीच नाही सर. या विद्यार्थ्यांची अशी इच्छा आहे का आपण एक कविता आणखी सादर करावी. सर एक कविता म्हणतो मी. एकच कविता सर. एकच आहे. हे मी जिथं राहतो ना, तुम्ही आमच्या घरी या कधी, तर हे जे मी राहतो तिथलं वर्णन आहे. वर्णन म्हणजे तो मला त्रास होतो. म्हणजे आता लाऊडस्पीकर वगैरेचा मला खूप त्रास होतो. तर आम्ही दुसऱ्या मजल्यावर राहतो, बाजूला मस्जिद आहे, मंदिर आहे, का ते खूप असे देवळं आहेत, बुद्धविहार आहेत. तर ते लाऊडस्पीकरवर आपलं सुरू करतात, तर त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो. तर त्या भावना मी सर इथं हे केलेल्या आहे अग्रीत म्हणून. आता मी म्हणजे तुम्ही येऊन माझं घर पाहू शकता. मी तुम्हाला हे सगळं दाखवू शकतो. म्हणजे खोटं काहीच नाही आहे. म्हणजे कुठल्याच कवितेत खोटं नाही आपलं. श्रमाचं प्रतीक असलेल्या विश्वकर्मा नगरात राहतो. विश्वकर्मा नगर म्हणजे बेडिकाच्या मागे. श्रमाचं प्रतीक असलेल्या विश्वकर्मा नगरात राहतो. आताशा खूप त्रासात आहे. बाजूलाच बंचित झाली. वेळी अवेळी भोपूच्या कर्कश आवाजात अजान सुरू असते. कमी बी सुरू होऊ जातो. आमच्यावर सेकंडवर असल्यामुळे पूर्ण आवाज आमच्या घरात येतात. वेळी अवेळी भोपूच्या कर्कश आवाजात अजान सुरू असते. धर्म ही अतिशय नाजूक बाब असल्याने मर्यादित डेसिबलचा प्रश्न उद्भवत नाही. म्हणजे मोठा आवाज तुम्ही केला तरी कोणी तुम्हाला काही म्हणत नाही, कारण धर्म ही नाजूक बाब आहे. मर्यादित डेसिबलचा काहीच प्रश्न उद्भवत नाही. मागच्या मंदिरात सकाळीच प्रार्थना सुरू करतात भोकाड आवाजात स्पीकरवर. मागच्या मंदिरात सकाळीच प्रार्थना सुरू करतात भोकाड आवाजात स्पीकरवर. उजव्या बाजूच्या विहारात सरकारी नोकरीत आयुष्य कुजून गेलेले सेवावृत्त आडवितात वंदाला मोठमोठ्याने धनिक शिकतात. तरुणपणात कधी गेलेले आहे ते बुद्ध विहारात, पण आता रिटायर झालं काय करतात तर बुद्ध विहार आम्हाला त्रास देतात. उजव्या बाजूच्या विहारात सरकारी नोकरीत आयुष्य कुजून गेलेले सेवावृत्त आडवितात वंदाला मोठमोठ्याने धनिक शिकतावर. माझा एकांत झाडाच्या ढोलीत बंद झालेला आहे. माझा एकांत झाडाच्या ढोलीत बंद झालेला आहे. विचार प्रक्रिया कुपोषित मुलासारखी शेवटचे आचके देत आहे. म्हणजे मला विचारच करता येत नाही, इतके लाऊडस्पीकरचे आवाज असतात. आता तर नवरात्रात आता विचारूच नका. विचार प्रक्रिया कुपोषित मुलासारखी शेवटचे आचके देत आहेत. या कोलाहलात चिडचिडा झालो आहे.
शांती पडून गेली हिरव्या जंगलात. माझ्या मनातली ती शांती होती, ती हिरव्या जंगलात पडून गेली. मी इकडे आहे बिना शांतीचा. शांती पडून गेली हिरव्या जंगलात, जवळच दव्याने देवळाचा जीर्णोद्धार झाला. अजून पुन्हा एक देवळा, जवळच दव्याने देवळाचा जीर्णोद्धार झाला. जागृत देवी जाहिरातीने सगळे गदंग करतात गर्दी बेसुमार. त्या देऊळवाल्याने असं केलं की जागृत देवी आपण, मग गरीब लोक येऊन तिथं गर्दी करतात. जागृत देवी जाहिरातीने सगळे गदंग करतात गर्दी बेसुमार. तार आवाजात सुरू असतात गायत्री मंत्र, तार आवाजात सुरू असतात गायत्री मंत्र. जीवावर उदार होऊन इथून पडून जाऊ इच्छितो मी. म्हणजे असं वाटतं की हा एरिया सोडून दुसरीकडे जावा. जीवावर उदार होऊन पडून जाऊ इच्छितो मी. माझ्यावर प्रेम करणारे मित्र मला म्हणतात. मग मी मित्राला म्हणतो की तुम्हाला इतर जगा आहे की म्हणजे आले आहे काय म्हणून. माझ्यावर प्रेम करणारे मित्र म्हणतात तू तिथेच बरा आहेस, तू तिथेच बरा आहेस. आमच्याकडे गुरुवारी असते पंजाबी लोकांची, आमच्याकडे गुरुवारी असते आणि चर्चेच्या घंट्याची टोली असतात. हे दोन तुमच्याकडे नाहीये, बाकी सगळं आमच्याकडे आहे म्हणे. हे दोन तुमच्याकडे नाही, तू तिथंच राहले, नाही हे दोन अजून जास्त होत जाते म्हणे. आमच्याकडे गुरुवारी असते आणि चर्चेच्या घंट्याची टोली. मग कवी म्हणतो की धर्म तर आला होता शांतीसाठी, धर्म तर आला होता शांतीसाठी. हे काय झाले, हे काय झाले. असं म्हणतात की आपल्याला नाव मिळतं ते आपल्या पूर्वजांमुळं, पण आपल्याला सन्मान मिळतो तो आपल्या कार्यकर्तृत्वामुळं. तुम्हाला सन्मान मिळाला तो तुमच्या लेखणीमुळं. सर, माझा प्रश्न असा आहे की तुमचे सगळेच कविता संग्रह प्रसिद्ध आहेत, सगळ्याच कविता चांगल्या आहेत, पण तुम्हाला जर हा प्रश्न विचारला तुम्हाला सगळ्यात भावणारी कविता कोणती, तर ती कुठली असेल आणि का? ते आता सगळे आपल्या आई वडिलांना आपले मुलं सगळे कारण या प्रत्येक कवितेसाठी मी खूप रात्री खराब केलेला आहे, रात्री दिवस वगैरे. तरी पण अशी एखादी कविता असेल ती तुम्हाला सगळ्यात जास्त भावते. ते आता सगळ्यात आता सांगताय. आणि तरी पण नाही. एखादी अशी असते, एखादं लेकरू जास्तच. नाही ते तसं म्हणत नाही. सगळ्याच कविता, कारण सगळ्यासाठी मी माझं रक्त फिरवलेलं आहे, खूप विचार केला, खूप रक्त फिरवलं. असं नाही सर, पर्टिक्युलर नाही सर. तुम्ही म्हणा की एखादी कविता अजून मला तरी अजून बोलून देतो. एखादी जी चांगली कविता होती तुम्हाला वाटते ती आमच्या विद्यार्थ्यांसमोर सादर तुम्ही म्हटलं होतं तर एक क्रांतीची जी कल्पना असते, तर क्रांती कशी होते, माझा एखादा खूप मोठा बदल आहे तो कसा होतो बा, तर हे माझ्या डोक्यातलं आहे. कोणाचे विचार वगैरे नाही, नाही तर हे म्हणाले ते म्हणाले असं नाही. मी माझे विचार काय हे मी वाटतो, मी कोणाचे विचार कधी काही वाटत नाही, कारण जगून मी राहिलो ना दुनियामध्ये देखलो तो मैंने मेरी बात बोलला नाही दुसरी काही. तर क्रांती कशी होते बा, किंवा त्याची कल्पना कशी आहे माझ्या डोक्यामध्ये येते की आंधळे होऊन अंधारात चापडत फिरावे तेजस्वी सूर्याने, आंधळे होऊन अंधारात चापडत फिरवावे तेजस्वी सूर्याने. पाया बोडलेल्या सहस्त्र घोड्यांनी धावत सुटावे तुटलेल्या रथाला घेऊन, पाया बोडलेल्या सहस्त्र घोड्यांनी धावत सुटावे तुटलेल्या रथाला घेऊन. दवाखान्यातून वेड्यांनी पडवाट काढावी विद्यापीठाच्या रस्त्याने, दवाखान्यातून वेड्यांनी पडवाट काढावी विद्यापीठाच्या रस्त्याने. मुक्यांनी चौकात भाषण द्यावे बेबीच्या देठापासून ओरडत ओरडत, मुक्यांनी चौकात भाषण द्यावे बेबीच्या देठापासून ओरडत ओरडत. आणि मीही क्रांतीचा भेद आकावा माझ्या खोकातुल्य भेदून, आणि मीही क्रांतीचा भेद आकावा माझ्या खोकातुल्य भेदून. दूध दसलेले आईचे दुधारे स्तर, दूध दसलेले आईचे स्तर माझ्या दुधाऱ्या हिंड्याने कर्कतून चावताना. असह्य वेदनेने पडलेले तिथे दोन अश्रू घेऊन धावत सुटावे आमदार निवासाच्या रस्त्याने. पायांना कोड असलेल्या बोराचे पंख नाचता नाचता जळून जावे, पायांना कोड असलेल्या बोराचे पंख नाचता नाचता जळून जावे. आणि बाजूच्या भिकाऱ्याने ढेकर द्यावा पोट भरल्याचा, आणि बाजूच्या भिकाऱ्याने ढेकर द्यावा पोट भरल्याचा. अशा प्रकारे कवी लोकनाथ यशवंत यांची कविता आपण ऐकली. सर, लोकांपैकी कोणाचा काही प्रश्न आहे? सर, बोलनवा सर, काही प्रश्न? हिंदी कविता अच्छा, ते मी पुस्तक नाही तर चुकून द्यायला काही होतं नाही, तर मी ते आलं होतं सर, हिंदीचं आलं होतं. अच्छा. तर तसंही तुम्हाला जर शोधायचं असेल तर यूट्यूबवर लोकनाथ यशवंत हे तुम्ही टाकल्याबरोबर तुम्हाला सगळ्या प्रकारचे कविता संग्रह आणि कविता भेटतात. कलावंत एखादी आपली कलाकृती निर्माण करतो तेव्हा तो आपलं पूर्ण
कसब त्याच्यामध्ये ओतत असतो आणि ते कसब ओतून ते निर्मिती त्याची होते आणि मग ती निर्मिती झाल्यानंतर त्याचं पुन्हा एखादं प्रकारांतर करावं असं त्याला वाटतं किंवा दुसरे जेव्हा करते तर तेव्हा त्याला काय म्हणजे का बरं ते हे वाटतं की आपण आपल्याच कलाकृतीचं पुन्हा काहीतरी, जसं आता तुम्ही कवितेचं एक चित्रपट झालेला आहे, तर हे का बरं असं वाटतं कलावंताला की कारण की जेव्हा आपण एखादी कलाकृती किंवा एखादा जेव्हा क्रिएटिव्हिटी आपली होते तर त्यामधून आपण सर्वच मांडत असतो आणि मग पुन्हा असं वाटतं आपल्याला मनामध्ये कुठेतरी आपल्या हे होतं की नाही याच्यामध्ये काहीतरी कमी आहे, असं का बरं वाटतं? आता माध्यम असतं सर, आता सिनेमा माध्यम असते, कविता माध्यम असते, नाटक माध्यम असते, तर ते लोकांना वाटतं की याचं त्याच्यामध्ये रूपांतर केलं पाहिजे म्हणून, जर सिनेमामध्ये रूपांतर केलं पाहिजे म्हणून, तर ते त्यांना वाटते सर. आणि हे मोठी गोष्ट आहे ना की आपण काहीतरी केलं ते लोकांना रूपांतर करावं असं वाटतं. काही भाग असं सुटलेला असतं वगैरे त्याच्यामधून तसं नाही असं तर जातं, असं तर जातं. त्याला गजरीच्या वगैरे जे काही हां, हां. त्याचे पुन्हा मग त्यांनी नाही तसं नाही केलं सर. नाही, जे जे केलं ते परफेक्ट केलं आपण 100% आपण प्रामाणिक राहिलो. आणि मग कविता लिहिल्यावर मला असं वाटत नाही की याच्यात अजून काय पाहिजे होतं, असं नाही वाटत, कारण ते इतकं परफेक्शन येते सर. आणि माझ्या प्रत्येक कवितामध्ये 15 वर्षाचं उत्तर आहे, 15 वर्षाचं, 12 वर्षाचं, तर तितकी मेहनत त्याच्यात जाते ना, तर मग तसं काही राहत नाही. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचवतात त्या माणसाला. हां, जास्त. अशा प्रकारे कवी लोकनाथ यशवंत हे आज आपल्यासमोर उलगडलेले आहेत. त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वातील काही पैलू हे आपल्याला जाणवले. त्यांच्या जीवन प्रवासाबद्दल आपण जाणून घेतलं, त्यांच्या वाङ्मयी व्यक्तिमत्वाबद्दलही आपण जाणून घेतलं. कवी हा जीवनाचा प्रहरी असतो, तो माणुसकीचा रखवालदार असतो. मानवी सौंदर्याची कोणी तोडफोड करू नये म्हणून डोळ्यात तेल घालून पहारा देणारा तो जागल्या असतो. आणि म्हणून हा कवी सुद्धा आपल्या समाजामध्ये जी विसंगती आहे, जी विषमता आहे, जो अन्याय आहे, जो अत्याचार आहे, त्याच्याबद्दल वाचा फोडणारा, त्याच्याबद्दल आवाज उठवणारा हा कवी आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा हा कवी आहे. शोषितांची, वंचिताची बाजू घेऊन त्याला न्याय देऊ इच्छिण्याची उत्कट इच्छा असणारा हा कवी आहे. आणि म्हणूनच त्या उत्कट भावनेतून, पोएट्री इज ए स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स, हा उत्कट भावनांचा उत्स्फूर्त आवेग आहे, ही लोकनाथ यशवंतांची कविता आहे. योगायोगानं लोकनाथ आणि यशवंत हे जे नाव आहे ते अतिशय समर्पक असं आहे. ते कोणत्याही कवीचं राहत नाही, कारण जो लोकांचा नाथ आहे आणि तोही यशवंत आहे. आणि म्हणून अशा लोकनाथ यशवंत या कवीचं आम्ही मनपूर्वक आभार मानतो. आणि आभार मानण्याची विनंती मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र वाटाणे यांना करतो की या कार्यक्रमाचं त्यांनी आभार प्रदर्शन करावं. मित्रांनो, आज मराठी विभागाच्या अंतर्गत आपण लेखक आपल्या भेटीला हा एक जो कार्यक्रम आपण आयोजित केला आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याकडे सुप्रसिद्ध कवी, लेखक, कथाकार असं बहुविध आयामी व्यक्तिमत्व असणारे लोकनाथ यशवंत येथे आलेले आहेत. आज आपल्याला माहिती आहे की आपण मुलाखत जी आहे तर ही मुलाखत तंत्र आपल्याला अवगत असणं गरजेचं असते. अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपल्याला मुलाखत नेमलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपण कशा पद्धतीची मुलाखत घ्यावी आणि विद्यार्थ्यांना म्हणजे एखादा लेखक जो असतो त्या लेखकाचे अनेक पैलू तो कलाकृती निर्माण करतो, परंतु ती कलाकृती निर्माण केल्यानंतर त्याच्या व्यक्तित्वाचे अनेक पैलू जे असतात ते उलगडले जात नाही आणि ते आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचत नाही, त्याचं पूर्ण व्यक्तिमत्व आपल्याला कळत नाही. आणि त्या अनुषंगानेच मुलाखतीच्या माध्यमातून असे हे सर्व पैलू आपल्याला उलगडावे या हेतूनेच आपण या मुलाखतीचं आयोजन करीत असतो. आणि आज इथे आपल्या महाविद्यालयामध्ये आपण ही मुलाखत आयोजित केली आणि अतिशय मार्मिक आणि अतिशय असे अनेक प्रश्न आपल्या समोर उलगडले गेले. कवी एखादा लेखक आपण शिकतो आणि शिकल्यानंतर त्याचं आपल्याबद्दल एक मनामध्ये एक ओढ निर्माण होते, त्याला पाहण्याची एक उत्सुकता निर्माण होते आणि प्रत्यक्ष आज आपल्या समोर कवी लोकनाथ यशवंत आले आहेत आणि त्यांच्याशी तुम्हाला हा संवाद साधण्याचा जो एक योग आलेला आहे. तर सर इथे आले आणि आपल्याला जे त्यांनी
ज्या आपल्या भावना ज्या व्यक्त केल्या आणि जे प्रश्नांची जी उत्तर दिली त्याबद्दल मी सरांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय तायवाडे मॅडम या उपस्थित राहिल्या. आणि असे कुठलेही जर महत्त्वाचे कार्यक्रम असले तर आपल्याला माहिती आहे की आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळे विचार पोहोचावे यासाठी मॅडम सातत्याने तत्पर असतात आणि या कार्यक्रमासाठी सुद्धा त्यांनी आवर्जून होकार दिला आणि हा कार्यक्रम घडवून आणला. त्याबद्दल मी मॅडमचे सुद्धा मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे कला शाखेच्या शाखा प्रमुख डॉक्टर वर्षा वैद्य मॅडम या सुद्धा या प्रसंगी आवर्जून उपस्थित राहिल्या. त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. विशेष आभार म्हणजे आपल्या मराठी विभागाचे डॉक्टर कोमल ठाकरे सर यांनी हा कार्यक्रम अतिशय सूत्रबद्धरित्या आयोजित केला आणि त्यांनी मुलाखतीतून कवी लोकनाथ यशवंत सरांचे विविध पैलूंवरती जो प्रकाश टाकला त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आपण सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी या कार्यक्रमाला येथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार मानतो. आणि विशेष म्हणजे ज्या विद्यार्थ्यांसाठी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला होता आणि आपण भरभरून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. इतकंच नव्हे तर सामाजिक संवेदना काय असतात आणि त्या पद्धतीने आपण कसं वाटचाल करायला पाहिजे हेही तुम्ही जाणून घेतलं आणि ते निश्चितच अंगीकाराल अशी खात्री बाळगतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. BA सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांची मीटिंग आहे. त्यांनी एका आपल्या तिकडच्या वर्ग खोलीत बसायचं आहे. BA सेकंड इयर.